सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल, की कोणत्या मेट्रो सिटीमध्ये तुम्ही जॉबला होते आणि काय जॉब करत होते? मी मुंबईला बोरिवली तालुक्यामध्ये तिथे माझा जन्म झालेला आहे, राहायला पण तिथे. मी टेक्निकल लाईन करून त्याच्यानंतर मग अजून भरपूर फील्डमध्ये गेलो. त्याचं माझी स्वतःची स्टेशनरी पण होती ठाणेमध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये. तर मी ते करता मला नाही नाही तरी पण 10 ते 12 वर्ष झाली. आता ही लाईनमध्ये मी जसं आलोय, आता माझे जे घरवाली आमची पल्लवी चव्हाण, तर तिच्यामुळं आलोय. कारण की तिचा व्यवसाय होता, तिचा छोटासा होता. तिने मला रिक्वेस्ट केली, सांगितलं का मला हे करायचं आहे, करून असं असं हे करून तर आपण हे भागामध्ये टाकू शकतो का. त्याला पण आपल्याकडे आपली परिस्थिती नाही आहे सध्या, आपल्याकडे तेवढं आपली इन्कम नाही आहे, तर कसं करायचं, काय करायचं करून. तिला मदत भेटली PMF योजनामधून, किंवा असं असं करायचं आपल्याला. तिला लोन भेटला, तर तिने लोनला अप्लाय केला. तर त्याच्यामधून मग अमोल पाटील चौकडून मशीन उचलली आम्ही. 10 चक्की घेतली, अजून 2-3 मशीन अजून घेतली ती. तर ते ह्याच्यामध्ये आम्हाला 35% सबसिडी पण भेटलेली आहे. 90% लोन होतं, 10% आपले होते त्याच्यामध्ये. तर ते म्हणजे अत्यधिक मला चांगला हेल्प भेटलेला आहे. तर एवढं मी मुंबईमध्ये इन्कम नव्हती. आता सध्या तर फ्रेंडली सांगतो, माझी आता तिथून चांगली इन्कम मुंबईला होती. नाही नाही, माझी तरी पण 30 ते 35 हजार मी तसं पण काढून घ्यायचो महिन्याला. पण त्याच्यामध्ये मुंबईला आता तुम्हाला माहिती आहे, राहायचा खर्च, घरभारचा, हे ते ट्रॅव्हलिंग वगैरे, रेंट वगैरे. मी सध्या तिथे रेंटवर होतो. आता मला इथे येऊन झाले 5-6 महिने झालेले आहेत तसं. आता 5-6 महिन्यामध्ये मी प्लॉट पण घेतलेला आहे. बरं. हे व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर आता माझी वाईफ सेपरेट तिचं आहे, ती मसाल्याचं करते. पल्लवी मसाले करून आता तिचं ब्रँड पण आहे. आणि पीठ गिरणी मला सेपरेट मी घेतली आता. आपण ते तिथं त्याच्यामधून